चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय वानखेडे सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर चीफ ICT ऑफिसर सन्माननीय सविता मॅडम त्या टेक्निकल विषयाबाबत आपला सर्व माहिती उत्तर देतील. त्याचबरोबर ICT ऑफिसर श्री बोदेले सर हे सुद्धा उपस्थित आहे. आपण आता प्रश्न उत्तर घेणार आहोतच. त्यापूर्वी आपली जी IHMLS 2.0 ही जी प्रणाली आहे, मागच्या वर्षीच्या आणि ह्या वेळेस काय बदल आहेत आणि याचं कसं वापर करायचं याची थोडक्यात माहिती देण्याबाबत मी सविता मॅडमला विनंती करतो. त्यांनी कृपया याची एक थोडकी स्लाईड आपण एक्सप्लेन करावी. थँक्यू गायकवाड सर. नमस्कार. आज आपण स्टेप बाय स्टेप म्हाडा सोडतीमध्ये अर्ज कसा करावा याबाबत आम्ही छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. ते आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवतो. इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम 2.0 म्हणजेच IHLMS 2.0 ही प्रणाली अतिशय पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेप विरहित आहे. तर ह्या प्रणाली अंतर्गत अर्ज करताना अतिशय युजर फ्रेंडली बनवण्यात आलेली आहे. तरीही आता काही अडचणी असेल तर आम्ही सदर सेशनमध्ये घेणारच आहोत. पण त्या अगोदर स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेस आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक 10 मिनिटात आपण ते प्रोसेस समजून घेऊया. सर्वात प्रथम म्हाडाचे सोडतीचे अधिकृत संकेतस्थळ लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी हे https://housing.mhada.gov.in हेच आहे. आणि पूर्ण सोडतीची पूर्ण प्रक्रिया ह्याच वेबसाईटवरून पूर्ण केली जाते. त्यामुळे दुसरं कुठलंही संकेतस्थळ म्हाडामार्फत दिलेलं नाही. हे अधिकृत संकेतस्थळ आहे. तर ह्या संकेतस्थळामार्फतच तुम्ही तुमच्या लॉटरीची प्रोसेस पूर्ण करावी, अर्ज करावा आणि पुढचं जे ॲप्लिकेशन करून जे पेमेंट करायचे आहे ते ह्या संकेतस्थळामार्फतच करावे ही विनंती. हे लँडिंग पेज आहे housing.mhada.gov.in. तुम्हाला इथे स्टार्ट नाऊ आणि व्ह्यू लाईव्ह स्कीम्स हे 2 ऑप्शन सर्वप्रथम दिसतात. तर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या स्कीम त्या मंडळामार्फत लाईव्ह करण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला त्याचे फोटो, गुगल लोकेशन्स याची इत्थंभूत माहिती इथे मिळते. आणि ती बघितल्यानंतर तुम्ही पुढे अर्ज करण्याची प्रोसेस करू शकतात. आता अर्ज करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा काही टप्पे आहेत की तुम्ही जर नव्याने तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्ही या अगोदर म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला साइन अप प्रोसेस करायला लागेल. कारण म्हाडाच्या लॉटरीत तुम्ही कधीही या अगोदर जर अर्ज केलेला असेल तर तुमचं प्रोफाईल आमच्याकडे सेव्ह आहे आणि तुम्ही डायरेक्टली तुमचं लॉग इन ID ने तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहेत त्याने तुम्ही लॉग इन करू शकतात. परंतु जर तुम्ही पहिल्यांदा लॉटरीमध्ये सहभाग घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पहिले साइन अप करायचे आहे. तर साइन अपची साधी प्रोसेस आहे. तुमचं पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथे आय एम नॉट रोबोट इथे टिक करून तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करताना तुम्हाला 2 ऑप्शन देण्यात येतात लॉग इनसाठी की पॅन कार्ड पासवर्डने तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल आहे त्यावर तुम्हाला OTP पाठवून तो व्हेरीफाय करायचा आहे. आणि जर तसे असेल तर तुम्हाला OTP पाठवला जातो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड पाहिजे. आणि त्यानंतर तुमची तिथे साइनअपची प्रोसेस पूर्ण करताना पुढचे डिटेल्स तुम्हाला येतात. तुमचं पॅन कार्डवर जे नाव आहे ते फेच होऊन येतं. जर तुमचं काही इतर नाव असेल, नावामध्ये काही विसंगती असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन दिला जातो की तिथे तुम्हाला तुमचं नाव पण टाकायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID, फोन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे तयार करायचा आहे. तुम्ही पासवर्ड शक्यतो जो तुम्हाला लक्षात राहील आणि कुणालाही इतरांना तो गेस करता येणार नाही तर त्याची डिफिकल्टी लेवल ही तुम्ही सेट करून तुमचा पासवर्ड कन्फर्म करावा. त्यानंतर तुम्हाला OTP येतो आणि OTP झाल्यानंतर
तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. तो OTP तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्या दोन्हींवर येतो आणि यानंतर तुमची साइनअपची प्रोसेस पूर्ण होते. पुढे आता आम्ही तुमची प्रोसेस पूर्ण करताना डिजिलॉकरशी इंटिग्रेशन याच्यासाठी केलेलं आहे. डिजिलॉकर मार्फत जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, ही कुठलीही डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही कुणाला शेअर करत नाही आणि ते ऑथेंटिकेट प्लेसवरून आम्ही ते चेक करतो, व्हॅलिडेट करतो. तर तुम्ही डिजिलॉकरच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही रिडायरेक्ट केले जातात. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा असतो आणि आधार कार्ड नंबर, व्हॅलिड आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा सिलेक्ट करायला लागतो. तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. सेकंड तुम्हाला 2 स्क्रीन दिसत असेल, त्यात डिजिलॉकरची स्क्रीन आलेली आहे साइन, आणि तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकल्यानंतर एक कॅप्चा येतो. खाली कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक पिन व्हेरिफिकेशनसाठी त्यात टाकायचा आहे, जो डिजिलॉकरचा आहे. आणि पुढे एक स्क्रीन येते ज्याच्यावर आपण डिजिलॉकरमधून कुठली परमिशन, म्हणजे म्हाडा फक्त तुमचं आधार आणि पॅन कार्ड ह्या 2 डिटेल्स व्हेरीफाय करत आहे डिजिलॉकर मधून. त्यामुळे आम्ही ते बाय डिफॉल्ट त्याच 2 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. बाकी कुठलीही इन्फॉर्मेशन तुमची आम्ही ऍक्सेस करत नाहीये. आणि तुम्हाला ते दोन्ही तुमचं सिलेक्ट केल्यानंतर परत एक व्हेरिफिकेशनसाठी OTP येणार. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे की तुम्ही यू आर अलाउइंग टू व्हॅलिडेट युअर आधार कार्ड अँड पॅन कार्ड थ्रू डिजिलॉकर. आणि OTP टाकल्यानंतर युअर डॉक्युमेंट्स, दॅट मीन्स आधार कार्ड अँड पॅन कार्ड विल बी व्हेरीफाईड ॲट डिजिलॉकर. नेक्स्ट एक कन्सेंट पेज ओपन होतं की दिस इज युअर कन्सेंट फॉर डेटा, की तुम्ही आता डिजिलॉकर आणि पॅन कार्ड ॲक्सेस करण्यासाठी दिलं होतं. आता पण पुढे तुमचे अदर डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय होणार आहेत. तर त्याच्यासाठी एक जनरल कन्सेंट आपल्याला द्यायचं आहे. त्याचं पण एक तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, जनरल कन्सेंट. पॅन कार्ड कॉपी विल बी फेच्ड फ्रॉम डिजिलॉकर. आता जर 1 by 1 सगळेच डॉक्युमेंट आपल्याला हा जे कन्सेंट फॉर्ममध्ये आहे तिथे डॉक्युमेंटची एक जनरल कन्सेंटमध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे याची एक लिस्ट असते. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड. मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई कार्डचं आपण काही घेत नाही आहे सर, बरोबर ना? स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हाडा एम्प्लॉई. तर हे 1 by 1 आपण करणार आहोत. तर त्याचा एक सिक्वेन्स बघा आता, की पहिले तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून हे होतंय. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर त्याचा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, तुम्ही जे सर्टिफिकेट हे करणार आहात ते. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे सर्टिफिकेट इथे अपलोड करायचे आहे. फ्रॉम द कॉम्पिटंट अथॉरिटी इट शुड बी साइन अँड स्टॅम्प अँड यू शुड अपलोड. तर तुम्ही म्हाडा एम्प्लॉई असाल तर आणि तुम्हाला 5 वर्ष झालेली असेल तर तुम्हाला म्हाडाचे ID कार्ड येथे अपलोड करायचे आहे आणि तुमचा एम्प्लॉई कोड किंवा एम्प्लॉई ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट हे आपले सरकार किंवा महाऑनलाईनने इश्यू केलेले सर्टिफिकेट ज्याच्यावर बारकोड व्यवस्थित आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला सिस्टममध्ये अपलोड करायचे आहे. तर डोमिसाईल सर्टिफिकेटचे व्यतिरिक्त तुम्हाला रहिवासी दाखला आपण ॲक्सेप्ट नाही करत आहे सिस्टममध्ये. त्यामुळे स्ट्रिक्टली यू हॅव टू अपलोड द डोमिसाईल सर्टिफिकेट विच इज इश्यूड बाय आयदर आपले सरकार और महाऑनलाईन विथ व्हॅलिड बारकोड. तुमचा करंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे की तो करंट इट इज ॲज पर आधार कार्ड, म्हणजे आधार कार्डवर मेन्शन केलेलाच तुमचा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला दुसरा कम्युनिकेशन ॲड्रेस काही टाकायचा आहे
त्यावर येस और नो असे ऑप्शन 2 दिलेले आहेत. जर तुमचं सेम असेल आधार कार्डवर जो ॲड्रेस दिलेला आहे तोच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही येस करा, एल्स नो करून तुम्ही नव्याने ॲड्रेस त्यात एंटर करू शकतात फॉर फर्दर कम्युनिकेशन ॲज अ करंट ॲड्रेस म्हणून. मॅरिटल स्टेटस अँड इन्कम, तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे हे तुम्हाला इथे चेकबॉक्स करायचं आहे की तुम्ही मॅरिड, अनमॅरिड, विडोअर और डिवोर्सी हे 4 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. इन्कम सर्टिफिकेट, सर इन्कमबद्दल तुम्ही जर बोलले तर जास्त योग्य होईल यात, कारण यात आपल्याला फॅमिली इन्कम कन्सिडर करायचे आहे. तर व्हॉट इज फॅमिली इन्कम याबद्दल गायकवाड सर आपल्याला गाईड करतील पुढे. अर्जदारांचं प्रोफाईल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण ITR किंवा उत्पन्नाचा पुरावा घेतो. उत्पन्नासाठी आपण एक तर दोघं म्हणजे अर्जदार आणि स्पाऊस दोघे जर कमवते असतील तर दोघांचं ITR आपण फाईल करायचं आहे. ITR नसेल तर तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आपण अपलोड करायचा आहे. या ठिकाणी काळजी एक घ्यायची आहे की आपण अर्जदार आणि स्पाऊस दोघांचंही एकत्रित उत्पन्न ह्या सिस्टीममध्ये अपलोड आपण करायचं आहे. उत्पन्न जर चुकीचं अपलोड केलं तर त्याबाबत भविष्यात जर खात्री झाली तर आपला अर्ज कुठल्या स्टेजला रद्द होऊ शकतो. त्यामुळे आपलं खरं उत्पन्न आपण ITR आणि तहसीलदार यांनी दिलेला दाखला हे आपण इथं अपलोड करायचं आहे. पुढचं त्याचबरोबर जर अर्जदार विवाहित असेल तर कृपा करून विवाहितच असे माहितल्या काही अर्जदार विवाहित असताना सुद्धा जर अविवाहित असं जर नमूद केलं आणि त्या अर्जाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर जर अर्जदार हा किंवा विडोर असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र किंवा मृत्यू दाखला आपण स्पाऊसचा अपलोड करायचा आहे. जर डिव्होर्सची केस असेल तर आपल्याकडे डिग्री असल्याशिवाय आपण डिवोर्स हा पर्याय स्वीकारू नये, त्यात निवडता येणार नाही. जर आपण निवडला तर ताबा घेण्यापूर्वी आपल्याला डिवोर्स डिग्री ही सबमिट करावं लागेल. अर्जदार जर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल SC ST NT DT किंवा विशेष प्रवर्गामध्ये तर त्याबाबत आपण विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र विशेष प्रवर्गासाठी आम्ही विहित नमुने ॲपवर आणि संकेतस्थळावर दिले आहेत. त्याच नमुन्यामध्ये आपण प्रमाणपत्र तयार करायचं आहे. हे प्रमाणपत्र आपण स्वतः आपलं नाव टाकून जनरेट करू शकतात. हे तयार सिस्टीममधून तयार झालेलं प्रमाणपत्र आपण सक्षम प्राधिकारी ते सर्टिफिकेट इश्यू करणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत याची सुद्धा माहिती आपण बुकलेटमध्ये आणि वेबसाईटवर दिली आहे. त्याच सक्षम प्राधिकाऱ्याकडून सदरचं प्रमाणपत्र आपण साक्षांकित करून घ्यायचं आहे आणि तेच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. सक्षम प्राधिकारी व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी जर सदरचं प्रमाणपत्र साक्षांकित केलं असेल तर ते जरी सिस्टीममध्ये पात्र झालं तरीसुद्धा म्हणजे हुशार होत असल्यामुळे ते शक्यता आहे, परंतु तरी ते मान्य होणार नाही. त्यामुळं सक्षम प्राधिकाऱ्यांनी सही आणि साक्षर केलेलं प्रमाणपत्रच आपण अपलोड करायचे. हे विशेष प्रभागासाठी होतो. जे सोशल रिझर्वेशन आहे SC ST NT DT यासाठी आपण आपल्याकडे जर याचा दाखला असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते आपण अपलोड करायचं आहे आणि जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. जर आत्ता सध्या आपल्याकडे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसेल तर आपण फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि ताबा घेण्यापूर्वी आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यासाठी संबंधित समितीला जे पत्र इश्यू करायचं आहे माडामार्फत ते ऑनलाईन इश्यू केलं जाईल. आपण त्यासाठी फक्त समितीचं कुठला जिल्हा आहे तर जिल्हा फक्त सिलेक्ट करून एक पत्र सबमिट करायचे ऑनलाईन. आम्ही 24 तासाच्या आत समितीला जे पत्र आपण माडामार्फत दिलं जातं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ते इश्यू केलं जाईल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता जे सांगितलं तेच. हे फक्त हा विषय जे विजेते अर्जदार असतील त्यांच्यासाठी येणार आहे. आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 2019 नंतर दिलेले आहेत हे सर्व बार्टीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. याची खात्री किंवा याची सत्यता पडताळणी माडा आम्ही स्वतः ऑनलाईन करून त्याचं रिपोर्ट तुमच्या लॉग इनमध्ये आम्ही प्रसिद्ध करतो. जे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र 2019च्या पूर्वी दिले आहेत की ज्यावर ऑनलाईन ते अवेलेबल नाहीत असे प्रमाणपत्र आम्ही संबंधित समितीला
व्हेरिफिकेशनसाठी व्हॅलिडिटीसाठी पाठवतो आणि व्हॅलिडिटीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत पुढची ही प्रोसेस चालू असते. म्हणजे यासाठी तुम्हाला देकारपत्र वगैरे थांबवलं जात नाही, फक्त ताबा देण्यापूर्वी ही प्रक्रिया करून घेतली जाते. फिजिकल हँडिकॅपचा जो प्रवर्ग आहे यासाठी युनिक ID जे स्वावलंबनी इश्यू केलेला आहे, फक्त हे स्वावलंबनी इश्यू केलेलं ID किंवा दाखला या 2पैकीच आपण ग्राह्य धरणार आहोत. इतर कुठलं तुमचा दाखला असेल फिजिकल हँडिकॅपचा तो सिस्टीममध्ये गृहीत धरला जात नाही, कारण आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन करत असल्यामुळं. तर ज्यांच्याकडे हा स्वावलंबनी दिलेला युनिक ID कार्ड किंवा स्वावलंबनचं प्रमाणपत्र नसेल त्यांनी तसं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे किंवा स्वावलंबनचा UDID तयार करून तो अपलोड करायचा आहे. आणि हे मिनिमम डिफिशियन्सी आणि 40% डिफिशियन्सीचा जे मिनिमम जो त्यांचं प्रमाणपत्रामध्ये उल्लेख पाहिजे त्यामध्ये. यामध्ये फक्त 2 जे प्रवर्ग आहेत, फ्रीडम फायटर आणि MPMLA, यांना आपण फ्रीडम फायटरचं प्रमाणपत्र कलेक्टर ऑफिसने लॉटरीमध्ये विजेते झालेल्या लोकांनाच फक्त इश्यू केलं जातं. त्यामुळे यांना आपण स्टिक केल्यानंतर इथं अपलोड जरी नाही केलं प्रमाणपत्र तरी आपण त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास परवानगी देतो. ज्यावेळेस विजेते होतील त्यानंतर त्यांनी ताबा घेण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र फ्रीडम फायटर किंवा त्यांच्या वारसाचं आपण दाखल करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन अँड डिफेन्स हे याच्यामध्ये 2 प्रवर्ग आहेत. एक तर डिपेंडंट फॅमिलीज आणि एक सर्व्हिसमॅन. जे नियमित सेवा होऊन निवृत्त झालेले आहेत एक सर्व्हिसमॅन आणि किंवा त्यांचे वारस यांच्यासाठीच एक प्रवर्ग आहे. दुसरा प्रवर्ग जो आहे की जे DF DF प्रवर्गासाठी जे आर्मी नेव्ही किंवा याच्यामध्ये असणारे सर्व्हिसमध्ये असताना डेथ झाली आहे किंवा जे मिसिंग डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे इंडो चायना वॉर किंवा इंडो पाक वॉरमध्ये अशा लोकांचे ज्यांना अपंगत्व आलेलं आहे किंवा मिसिंग डिक्लेअर केले आहेत किंवा डेथ झाली यांच्या फॅमिलीसाठी एक वेगळं रिझर्वेशन आहे. तर ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी अर्ज करताना तर त्या प्रमाणचं प्रमाणपत्र आपण खात्री करून तोच प्रवर्ग निवडावा. कधी कधी चुकीचा प्रवर्ग निवडला तर त्या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जर एक सर्व्हिसमॅन असेल किंवा एक सर्व्हिसमॅनचे वारस असाल तर आपण एक सर्व्हिसमॅनच प्रवर्ग निवडणं अपेक्षित आहे. जर आपण DF प्रवर्गामध्ये असेल की ज्यांचे मिसिंग आहेत किंवा डेथ झाले आहे इन सर्व्हिसमध्ये अशा यांना आपण DFमधून अर्ज करायचा आहे. आर्टिस्टसाठी आपण कल्चरल अफेअर्स जे आहे डायरेक्टर ऑफ कल्चरल अफेअर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी इश्यू केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे असे आपण आर्टिस्ट याच्यामध्ये अर्ज करू शकतात. हा सुद्धा मगाशी सांगण्याचं राहून गेलं, आर्टिस्टसुद्धा आपण यांचं प्रमाणपत्र आफ्टर विनर म्हणजे ड्रॉ झाल्यानंतर जे विनर लोक आहेत त्यांच्याकडूनच हे आर्टिस्ट प्रमाणपत्र घेतो. तो पण यांना अर्ज करण्यामध्ये परवानगी दिली. जरी आता त्यांच्याकडे आर्टिस्ट प्रमाणपत्र नसेल, फक्त मात्र त्यांनी ही खात्री करून घ्यायची ह्या प्रवर्गात अर्ज निवड करताना की त्यांना असा दाखला मिळणार आहे किंवा नाही. असा दाखला जर तुम्ही आर्टिस्टमध्ये विजेते झाले आणि जर आपल्याला विहित नमुन्यामधील संबंधित अथॉरिटीने डायरेक्टर ऑफ कल्चरल अफेअर्स यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं नाही तर आपला ताबा मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. बरोबर. जर्नलिस्टसाठी आपण माडाचे जे PRO आहेत चीफ PRO ऑफिसर यांच्याकडे अर्ज करायचा आहे आणि त्यांनी दिले विहित नमुन्यातील पत्रकार असल्याचं प्रमाणपत्र ते साईटवर अपलोड करायचं आहे. म्हणजे PROचं जे सर्टिफिकेट जर्नलिस्टचं जे सर्टिफिकेट आहे ते म्हाडामार्फतच मिळणार आहे. पण म्हाडामार्फत मिळण्यासाठी तुम्हाला PRO डिपार्टमेंटकडे सदर अर्ज सादर करायचा आहे. MPMLA साठी जे रिझर्वेशन आहे या ठिकाणी म्हणजे सिटिंग आणि एक्स MPMLA हे अर्ज करू शकतात. त्यांनाच जे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र आहे हे त्यांनी विजेते झाल्यानंतर पोझिशनपूर्वी दाखल करायचं आहे. PMI आपण जर PMIचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो नंबर आपण द्यायचा आहे. आपलं जर रजिस्ट्रेशन नसेल
तर हे रजिस्ट्रेशन म्हाडामार्फत ताबा घेण्यापूर्वी करून घेण्यात येईल. फक्त PMOसाठी अर्ज करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची की अर्जदार आणि अर्जदाराची पत्नी किंवा पती यांचं भारतामध्ये कुठेही पक्के घर असू नये, हे महत्त्वाची अट आहे. त्याचबरोबर यापूर्वी त्यांनी PMI योजनेचा कुठेही लाभ घेतलेला असेल तर ते अपात्र होतील. PMI योजनेसाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून जी सबसिडी मिळते, ही सबसिडी मिळण्यासाठी प्रत्येक अर्जदाराचं सर्वे कोड जनरेट केला जातो आणि हा सर्वे कोड केवळ एकदा जनरेट होतो, तो PM पोर्टलवर जनरेट होतो PMIच्या साईटवर. त्यामुळे ही खबरदारी घ्यायची की त्यांनी जर यापूर्वी लाभ घेतला असेल किंवा त्यांचा सर्वे कोड इतर कुठल्या विकासाकडे असाइन झाला असेल तर अशा अर्जदारांना त्यांची पात्रता निश्चित होणार नाही. हे सर्व आपण डॉक्युमेंट्स तयार केल्यानंतर आपला असा प्रोफाईल तयार होईल, ॲप्लिकंटचा प्रोफाईल आपण डॉक्युमेंट्स सगळे अपलोड केल्यानंतर आपण E-साईन करायची. E-साईन म्हणजे आपण केलेलं प्रतिज्ञापत्र आहे. या ठिकाणी आपण आधार नंबर आणि OTP टाकून आधार साईन घेतो आहे. आपण पेनांनी स्वाक्षरी करून दिलेलं प्रतिज्ञापत्र, त्याची जी लिगल स्टेटस आहे की त्याची जी कायदेशीर महत्त्व आहे तेच महत्त्व ह्या प्रतिज्ञापत्राचं आहे. म्हणजे आपण जे आधार साईन करून दिलेलं प्रतिज्ञापत्र आहे, या प्रतिज्ञापत्रामधील माहिती जर खोटी आढळली तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास पात्र ठरणार आहोत. यात करताना एक सांगतो की सपोज आपण म्हाडा एम्प्लॉई, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, आपल्याकडे जे प्रमाणपत्र नसतील तर आपण आता प्रोफाईल बाकी तयार करून घ्या. E-साईन करण्यापूर्वी आपण संबंधित अथॉरिटीचं सहीचा दाखला आणून तो अपलोड करून पुढे E-साईन करून आपण अर्ज करू शकतात. आपलं प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर आपण ॲप्लिकंट E-साईन झाल्यानंतरच आपला जे आपल्या उत्पन्न गटानुसार जे स्कीम उपलब्ध आहेत त्या उपलब्ध दिसतील आणि त्यासाठी आपला अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर आपण EMD भरायची. ज्या अर्जामध्ये EMD आलेले आहेत असेच अर्ज फक्त लॉटरीसाठी घेतले जातील. हो, परत एकदा इथे ॲप्लिकंटला त्याचा प्रोफाईल पूर्ण दिसणार आहे, प्रोफाईल समरी. त्याने कुठले डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे दिसणार आहेत व्ह्यू ऑप्शनमधून. जर इन केस E-साईन करण्याच्या अगोदर कुठले डॉक्युमेंट्स चेंज करायचे आहे, एडिट करायचे आहे तर ते करू शकतात. म्हणजे रिअपलोड होऊ शकतं आहे बिफोर E-साईन. तर ते एकदा खात्री करून घेणे, आपण जी माहिती दिलेली आहे, जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते योग्य आहे किंवा नाही, किंवा आपल्याला जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत तेच डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत. आणि सरांनी सांगितल्यानुसार सेल्फ डिक्लेरेशन हे E-साईनने व्हॅलिडेट होणार, त्यामुळे तेच डॉक्युमेंट हे तुमचे असणार आहे. मागच्या वेळेसपेक्षा आपण बदल थोडासा असं केलं आहे की आपण डिजिलॉकर थ्रू डॉक्युमेंट्स घेतो. याचे दोन महत्त्वाचे कारणं आहेत. इमेज, प्रॉपर इमेज फेच केल्या लोक अपलोड करत नव्हते, त्यामुळे अर्धवट आधार कार्ड किंवा चुकीचं आधार कार्ड, पॅन कार्ड असं सुद्धा काही येत होते. तर ह्यामुळे डिजिलॉकर सिम्पल आहे. आपण डिजिलॉकर ॲप डाउनलोड करायचे आहे. एका डिजिलॉकरमध्ये आपण घरातील सर्व लोकांचे प्रोफाईल तयार करू शकतात. प्रोफाईल हा आधार बेस होतो डिजिलॉकरमध्ये. आपण आधार नंबरला म्हणजे एक मोबाईल नंबर मल्टिपल आधार नंबरला जरी असं नसेल तरी मल्टिपल प्रोफाईल त्यामध्ये तयार होतात. आपण कुटुंबातील की जे अर्जदार करणार आहे त्यांचं डिजिलॉकरमध्ये किमान आधार आणि पॅन हे दोन बाबी आपण असाइन करून घ्यायचे आहे. एक फक्त ह्या चार गोष्टी आपल्याकडे असतील म्हणजे डिजिलॉकरमध्ये सेल्फ आणि स्पाऊसचा आधार आणि पॅन असाइन केला आहे. तुमच्याकडे डोमेसाईल आहे 18 नंतर इश्यू केलं की ज्याचे बारकोड आहे आणि ITRचे पासवर्ड तुमच्याकडे आहेत. ह्या जर गोष्टी असतील तुमच्या लिहिल्या तुमच्यासोबत तर मोजून 5 ते 7 मिनिटामध्ये तुमचं प्रोफाईल तयार होतं जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांसाठी एक अतिरिक्त डॉक्युमेंट्स फक्त कास्ट सर्टिफिकेट किंवा विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र. म्हणजे आपल्याकडे फक्त 2 डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, एक डोमेसाईल आणि आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट. हे सोडून बाकी आपल्याकडं आधार नंबर, पॅन नंबर आणि मोबाईल लिंक नंबर असेल तरी 5 ते 7 मिनिटामध्ये प्रोफाईल तयार होतो. डिजिलॉकरला आपण नसेल डाउनलोड केलं तर डाउनलोड करून घ्या. आधार नंबर आपलं प्रोफाईल तयार करून घ्या. पॅन नंबर टाकून पॅन डिजिलॉकरला असाइन करा. हे केल्यानंतर पुढच्या बाबी आपल्याला लगेच सोप्या जातील. ते सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला OTP मार्फत व्हेरीफाय करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला लॉटरी ॲप्लिकेशनसाठी अप्लाय नावचा जो टॅब आहे तो ओपन एनेबल होणार आणि तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करू शकताय. तर ही प्रोफाईल समरी परत एकदा तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला अप्लाय नावचा जो ऑप्शन आहे तो दिसेल. यामध्ये आता अप्लाय नावमध्ये म्हाडामार्फत ज्या पण मंडळाच्या लॉटरी लाईव्ह असतील ते लॉटरी तुम्हाला इथे दिसतील आणि त्या लॉटरीमधील जे स्कीम अवेलेबल असणार आहे त्या स्कीम तुम्हाला पूर्णतः इथे दिसतील. तुम्हाला ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे त्या स्कीम तुम्ही सिलेक्ट करायच्या आहे. तुम्हाला स्कीम आणि खाली अप्लाय हे बटन दिसत आहे. तिथे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनच्या स्टार्ट डेट एंड डेट ह्या प्रॉम्प्टली हायलाईट होत आहे. इथे ॲप्लिकेशन डेट आणि पेमेंट डेट. आता तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला ITR अपलोड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या स्कीम दिसत आहे त्या तुमच्या इन्कम ग्रुपनुसार दिसणार आहे. इन्कम ग्रुप जो पण आहे तो स्कीम विल बी डिस्प्लेड ॲज पर इन्कम ग्रुप कास्ट कॅटेगरी. तर यात ॲप्लिकंट स्कीम डिटेल्स ॲड्रेस एरिया त्या स्कीम त्या याची सदनिकेची किंमत किती आहे हे सगळे डिटेल्स दे कॅन व्ह्यू आणि मग ते यातनं सिलेक्ट करू शकताय. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला EMD आणि ॲप्लिकेशन चार्जेसचे पेमेंटसाठी ऑप्शन येणार. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन बिफोर पेमेंट तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन पेमेंटची प्रोव्हिजन इथं करण्यात आलेली आहे. म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही. कृपया हे लक्षात घ्यावे. आणि आपण सोडतीमध्ये सहभागी होण्याच्या अगोदर आपण फक्त ॲप्लिकेशन फी आणि सदनिकेला असलेली EMD इतकेच आपण पेमेंट म्हाडा ॲक्सेप्ट करतं बिफोर लॉटरी. सदनिकेची पूर्ण पेमेंट हे लॉटरी लागल्यानंतर म्हणजे तुम्ही विनर झाल्यानंतरच करायचे आहे. तुमची रिसिप्ट तुमचं पेमेंट झाल्यानंतर लगेचच तत्काळ तुम्हाला व्ह्यू रिसिप्टमधून तुम्हाला तुमचे पूर्ण ट्रान्झॅक्शन डिटेल्स मिळतील. तर थोडक्यात हा ओव्हरव्ह्यू देण्यामागचं कारण असं की तुम्ही फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फतच सोडत प्रक्रिया पार पाडावी आणि म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट करण्यात येत नाही किंवा कुठलीही प्रोसेस ही ऑफलाईन करण्यात येत नाही. सर्व एंड टू एंड प्रोसेस इज ऑनलाईन. सो आमचं तुम्हाला निवेदन असं आहे की तुम्ही म्हाडाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळामार्फतच सोडत प्रक्रिया राबवावी.